काढायचे ठरवले. हर्षवर्धन सकपाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील. आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल की आमच्या पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे किंवा शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या संदर्भात त्यांच्या हायकमांडची काय भूमिका आहे. हे जेव्हा आम्ही त्या एखाद्या विषयावर तिघे एकत्र बसू तेव्हा त्यातून निर्णय मिळेल आणि तो तुमच्यापर्यंत नक्की कळवला जाईल किंवा तुम्ही खिडकीतून पाहाल आणि तो निर्णय घ्याल काय आहे. तो बैठकीत चर्चा होण्याआधीच काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे बाहेर मतप्रदर्शन करतात. करू द्या ना, करू द्या. हा काय मोदींचा पक्ष आहे का? मोदींच्या पक्षामध्ये मतप्रदर्शन व्यक्त करायला बंदी आहे, तिथे लोकशाही नाही आहे. आमच्याकडे 3 स्वतंत्र पक्ष आहेत. महाविकास आघाडीमध्ये लोकशाहीचा मान राखला जातो. प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केल्यावर सुद्धा मग नंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो, तो सगळ्यांना मान्य आहे. राऊतसाहेब, आणखी एक प्रकरण होतं की म्हणजे हेच जे प्रकरण आहे राज्यसभेचं, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये राज्य सरकारचे राज्यसभेच्या जागावरून महाविकास आघाडी 1 अनार 100 बिमार अशी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महायुतीमध्ये सुद्धा आहे. एक आचारी रस्सा भिकारी. बरं, 100 आचारी रस्सा भिकारी, सर 100 आचारी रस्सा भिकारी. काही आपलं बोलायचं, कुठेही काही बोलायचं. त्यासाठी आता मराठी भाषा दिवस आहे, येणार आहे 27 तारखेला. येणाऱ्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी मराठीविषयी अभ्यास करावा, वाचन करावं, म्हणजे त्यांना इतर काही चांगले वाक्प्रचार मराठीत सुचतील. हां, 1 अनार 100 बिमार सारखे अमराठी वाक्प्रचार त्यांना वापरावे लागणार नाही. नाही, पण मराठी भाषेचा जर संदर्भ झाला तर काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत असं म्हटलंय की महाविकास आघाडीने त्यांना जे 6 पानाचं पत्र, ज्यात 18 मुद्दे होते, ते जे पत्र दिलं त्यात मराठी भाषेत इतक्या चुका आहेत आणि काही वृत्तपत्रांच्या बातम्या जशाच्या तशा उचलून छापण्यात आलेल्या आहेत. ते पत्र काय मी ड्राफ्ट केलेलं नाही. आदित्य ठाकरेंनी ते पत्र वाचलं असतं असं उपरोधिक याच्यात मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. मी ते पत्र वाचायला मागवीन आणि चुका असल्या तर पुढल्या वेळेला दुरुस्त करून पाठवू. विधिमंडळाच्या पत्रव्यवहार मी पाहत नाही. मला माझ्या मराठी भाषेवरती अभिमान आहे आणि आत्मविश्वास आहे, मी काय लिहू शकतो. आणखी एक विषय होता की मंत्रालयातल्या झिरवाळ जे क्लीन चिट दिलेली आहे झिरवाळांना, जी एसीबीने कारवाई केली, त्यांनी असं म्हटलं की मी मुख्यमंत्री आहे, एसीबीला मी पूर्ण अधिकार दिलेले आहेत कारवाई करण्यासंदर्भात. अगदी माझ्या कार्यालयातही असा काही नरहर झिरवळ प्रकरणानंतर सामनाचा अग्रलेख जर आपण वाचला असेल, त्यात मी एक भूमिका अशी मांडली होती की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवरती कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात. तसं त्याने झिरवळांची शेंडी आपल्या हातात ठेवलेली आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांचा एक मंत्री, त्याची शेंडी आता फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता. हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारची. म्हणून हे फडणवीस हे या बाबतीमध्ये, भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच, पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे, बरोबर आहे. प्रत्येक, म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना. त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी तो झिरवळ बिचारा गरीब आदिवासी, त्याला नीट प्लॅनिंग करणं जमलं नाही, त्याच्यावेळी आदिवासीचा बळी दिला मुख्यमंत्र्यांनी. पण जवळजवळ 100% मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये अकंठ बुडालेले. आणि मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं जरी लक्ष असलं
तरी जोपर्यंत मुख्यमंत्री इशारा करत नाहीत तोपर्यंत ते त्यांच्या दालनामध्ये घुसणार नाहीत. जिरवळ